Hello students, chapter number 4 molecular basis of inheritance part 5. आजचे आपले टॉपिक आहे जेनेटिक कोड, म्युटेशन अँड जेनेटिक कोड, tRNA द अडॅप्टर मॉलिक्यूल. या अगोदरचा व्हिडिओ आपला प्रोटीन सिंथेसिस मध्ये ट्रान्सक्रिप्शन हा होता आणि तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की यानंतरचा व्हिडिओ हा ट्रान्सलेशनचा असेल, पण त्याच्या अगोदर हा एक जेनेटिक कोडचा व्हिडिओ बनवला आहे. याचं रिझन असं आहे की ट्रान्सलेशन समजण्यासाठी तुम्हाला जेनेटिक कोड म्हणजे काय हे समजणं इम्पॉर्टंट आहे, प्लस या सगळ्यामध्ये tRNAचा एक्झॅक्टली रोल काय आहे हे जर दोन पॉइंट तुम्हाला समजले तर ट्रान्सलेशन खूप इझी जाणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ. जेनेटिक कोड. DNA is a master molecule of cell that initiate, guide, regulate and control the process of protein synthesis. म्हणजे DNA हा प्रोटीन सिंथेसिसला इनिशिएट करतो, स्टार्ट करतो, गाईड करतो, त्यानंतर त्याचं रेग्युलेशन करतो आणि प्लस काय करतो तर त्या सगळ्या प्रोसेसला कंट्रोल करण्याचं काम करतो. इट कॅरीज द इन्फॉर्मेशन फॉर सिंथेसिस ऑफ प्रोटीन विच लोकेटेड इन DNA इटसेल्फ. म्हणजे DNA जवळ असणारी जी काही इन्फॉर्मेशन आहे प्रोटीन सिंथेसिससाठीची ती कॅरी करण्याचं काम करतो. द साइट फॉर स्टोरिंग इन्फॉर्मेशन लाईज इन सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड दॅट इज नायट्रोजन बेसिस. म्हणजे हे जे काही नायट्रोजन बेसिस आहेत म्हणजे 4 नायट्रोजन बेसिस आहेत, जसं DNA मध्ये जे 4 नायट्रोजन बेसिस कोणते तर ॲडेनिन, ग्वानिन, देन थायमिन अँड सायटोसिन असे असतील, किंवा मग थायमिन ऐवजी RNA मध्ये युरेसिल असेल. हे जे काय नायट्रोजन बेसिस आहेत तर DNA मध्ये नायट्रोजन बेसिस आहेत त्यामध्ये ही इन्फॉर्मेशन असणार आहे. ओके. देन 20 डिफरंट टाइप्स ऑफ अमिनो ॲसिड इन्व्हॉल्ड इन प्रोसेस ऑफ सिंथेसिस ऑफ प्रोटीन. प्रोटीन सिंथेसिस करण्यासाठी अमिनो ॲसिड जे आहेत ते 20 टाइप्सचे अमिनो ॲसिड्स आहेत आणि ह्या 20 अमिनो ॲसिडना आयडेंटिफाय करण्याचे काम कोण करतं तर 4 टाइप्स ऑफ नायट्रोजन बेसिस. Then information for protein synthesis is stored in the form of coded language. म्हणजे जी काही इन्फॉर्मेशन आहे ती कोडवर्ड्स मध्ये स्टोअर केली जाते आणि याला क्रिप्टोग्राम म्हटलं जातं, प्लस याला जेनेटिक कोड असं म्हटलं जातं. आणि या जेनेटिक कोडमध्ये काय असतात, कोडवर्ड्स असतात म्हणजेच काय कोडॉन्स, अँड these codons are specific for each amino acid. प्रत्येक अमिनो ॲसिडसाठी एक स्पेसिफिक कोडवर्ड असतो आणि याला कोडॉन असं म्हटलं जातं. आणि फर्स्ट टाइम FHC क्रिक या सायंटिस्टने हे सांगितलेलं आहे. नेक्स्ट, देअर वुड बी 64 डिफरंट कोडॉन इन डिक्शनरी ऑफ जेनेटिक कोड अँड ईच कोड वर्ड टू बी अ ट्रिपलेट कोडॉन. म्हणजे हा जो कोड वर्ड आहे तो ट्रिपलेट असला पाहिजे. म्हणजे आपल्याला माहिती आहे की नायट्रोजन बेसमध्ये हे सगळे इन्फॉर्मेशन स्टोअर केली गेलेली आहे, पण हा जो बेस आहे तो ट्रिपलेटमध्ये म्हणजेच काय तर 3 बेसचा एक सेट असणार आहे आणि म्हणून त्याला काय म्हटलं गेलंय ट्रिपलेट कोडॉन. म्हणजे समजा आता AUGC असेल तर यामध्ये जे काही 4 नायट्रोजन बेस आहेत तर त्यातले 3चं सेट म्हणजे त्याला काय म्हटलं जातं ट्रिपलेट कोडॉन. देन जेनेटिक कोड इज ट्रिपलेट कोड अँड फर्स्ट एव्हिडन्स बाय क्रिक इन 1961 युझिंग फ्रेमशिफ्ट म्युटेशन. हे फ्रेमशिफ्ट म्युटेशन ही टर्म आपण नेक्स्ट स्लाइडमध्ये बघणार आहोत. देन Nirenberg अँड मॅथेई वेअर एबल टू सिंथसाइज आर्टिफिशियल mRNA विच कंटेन ओनली युरेसिल. आता ह्या 2 सायंटिस्टने काय केलं तर आर्टिफिशियल mRNA तयार केला आणि याच्यामध्ये फक्त युरेसिल होतं. ओके. आणि याला होमोपॉलिमर का फक्त युरेसिल आहे त्यामध्ये, विच ट्रान्सफर टू प्रोटीन सिंथसायझिंग एन्झाईम. नंतर हा होमोपॉलिमर प्रोटीन सिंथसायझिंग एन्झाईमकडे ट्रान्सफर केला गेला आणि त्यानंतर पॉलिपेप्टाइड मॉलिक्यूल वॉज प्रोड्यूस. तिथं काय सिंथसाइज झालं तर पॉलिपेप्टाइड मॉलिक्यूल वॉज प्रोड्यूस बाय लिंकिंग ऑफ फिनिल ॲलेनिन मॉलिक्यूल. म्हणजे तिथं फिनिल ॲलेनिन फॉर्म झाला आणि ह्यावरून काय प्रूव्ह झालं तर युरेसिलचा जो काही ट्रिपलेट आहे म्हणजे UUU कोड्स फॉर फिनिल ॲलेनिन. Then Dr. Hargobind Khurana used synthetic DNA to prepare chain of polyribonucleotide with non-repeated sequence of 2 or 3 nucleotides. म्हणजे इथं ह्या सायंटिस्टने काय केलं तर सिंथेटिक DNA प्रिपेअर केला, यूज केला, सिंथेटिक DNA यूज केला आणि त्याच्यापासून न्यूक्लिओटाइडची चेन तयार करण्यासाठी सिंथेटिक DNA यूज केला. कारण तिथं जे काही सिक्वेन्स आहेत ते नॉन सिक्वेन्स होते, नॉन रिपीटेड
सिक्वेन्स होते. ओके, आणि याच्यामधून काय झालं तर याचा रिझल्ट काय होता, म्हणजे फॉर एक्झाम्पल यांनी आता हे CUC, त्यानंतर हे ट्रिपलेट आहे, त्यानंतर UCU, त्यानंतर परत CUC आणि त्यानंतर परत UCU. तर यावरून रिझल्ट काय होता, इट रिझल्टेड इन फॉर्मेशन ऑफ पॉलिपेप्टाइड चेन हॅव्हिंग 2 डिफरंट अमिनो ऍसिड प्लेस्ड अल्टरनेटिव्हली. म्हणजे इथं CUC हा कोड कशासाठी होता, ल्युसिनसाठी. त्यानंतर UCU हा कोड कशासाठी होता, सेरिनसाठी. परत CUC म्हणजे परत ल्युसिन आणि त्यानंतर परत सेरिन. असे 2 अमिनो ऍसिड काय झाले, अल्टरनेटिव्हली फॉर्म झाले. एक हा रिझल्ट आला. त्यानंतर नेक्स्ट त्यांनी काय केलं, पॉलिन्यूक्लियोटाइड चेन विथ 3 नायट्रोजन बेसेस रिपीट्स गेव पॉलिपेप्टाइड चेन विथ ओनली 1 अमिनो ऍसिड. म्हणजे इथं सुद्धा ट्रिपलेट आहे पण रिपीटेड मध्ये, म्हणजे CUA नंतर परत CUAच आहे, परत CUA आहे. म्हणजे इथं काय झालं, एकच अमिनो ऍसिड फॉर्म झाला, तो म्हणजे कोणता, ल्युसिन. ओके, नेक्स्ट आता इथं ल्युसिन हा कसा फॉर्म झाला किंवा सेरिनच का, त्याला CUC साठी ल्युसिन का किंवा UCU साठी सेरिनच का, हे जे आहेत ते कोडवर्ड आहेत. ओके, म्हणजे हे जे काही तुम्हाला आता सध्या ट्रिपलेट दिसत आहेत ते ल्युसिनसाठी, म्हणजे इथं तुम्हाला वाटलं असेल की इथं तर CUC म्हणजे ल्युसिन आहे, परत मग CUA म्हणजे पण ल्युसिनच का, तर ह्यासाठी तुम्हाला डिक्शनरी ऑफ जेनेटिक कोड याचा स्टडी करावा लागेल आणि ते आपण आता बघणार आहोत. त्यानंतर नेक्स्ट सायंटिस्ट एक होता की सिवेरो ओचोआ. याने काय केलं, ही एस्टॅब्लिश दॅट एन्झाईम पॉलिन्यूक्लियोटाइड फॉस्फोरायलेज इज ऑल्सो हेल्पफुल इन पॉलिमरायझिंग RNA विथ डिफरंट सिक्वेन्स इन टेम्पलेट इंडिपेंडंट मॅनर. म्हणजे जे काय RNAचं पॉलिमरायझेशन आहे, पॉलिमरायझेशन म्हणजे काय, इलॉंगेशन, ह्यासाठी पॉलिन्यूक्लियोटाइड फॉस्फोरायलेज हे एन्झाईम सुद्धा हेल्पफुल आहे असं सांगितलं. आणि हे कसं आहे तर टेम्पलेट इंडिपेंडंट मॅनर आहे, आणि इथं त्याला काय म्हटलं जातं मग, एन्झायमॅटिक सिंथेसिस ऑफ RNA. इथं टेम्पलेट इंडिपेंडंट आहे म्हणून तो कसा आहे, एन्झायमॅटिक सिंथेसिस ऑफ RNA. नाउ डिक्शनरी ऑफ जेनेटिक कोड, म्हणजे जसं अगोदरच्या स्लाइडमध्ये तुम्हाला म्हटलं की हे कोडवर्ड एक्झॅक्टली कसे काम करतात ते आपण बघूया. निरेनबर्ग, मेथेई अँड ओचोआ डेसिफर्ड ऑल 64 कोडॉन्स इन डिक्शनरी ऑफ जेनेटिक कोड. ही डिक्शनरी एक्झॅक्टली कशी तयार केली हे बघूयात. की जे काय कोड म्हणजे नायट्रोजन बेसेस आहेत, नायट्रोजन बेस आता RNA मध्ये कुठले असणार आहेत, UCAG. आता फर्स्ट लेटर जे आहे, फर्स्ट लेटर साठी U, त्यानंतर C, त्यानंतर A आणि G. हे कसं फॉर्म करतात, सेकंड लेटर असणार आहे परत UCAG, पण थर्ड प्लेसला टाकत असताना कसं असणार आहे, पहिल्या मध्ये U, दुसऱ्यामध्ये C असेल, तिसऱ्यामध्ये A असेल आणि चौथ्यामध्ये G असेल. आता इथं एक आपण फॉर्म करून बघूया. फर्स्ट लेटर, आता हा जो कोडवर्ड आहे तो फर्स्ट लेटर U झाला, सेकंड लेटर इथून घेतला आणि थर्ड लेटर इथून घेतला, म्हणजे काय झालं, U. सेकंड टाइम परत फर्स्ट लेटर इथला U आला, सेकंड U आला, पण इथं मात्र काय असणार आहे, सेकंड आला C, म्हणजे इथं काय कोड झाला, UC. परत आपण थर्ड बघूयात. थर्डला बघा, फर्स्ट लेटर U इथून घेतला, सेकंड लेटर परत यूज इथून घेतलं, आणि थर्ड लेटर मात्र काय असणार आहे इथं, इथं थर्ड आपण बघतोय, इथं U झाला, इथं U झाला, आणि थर्ड वन जो आहे तो इथून घेतला A. फोर्थ मध्ये पण तसंच U इथून फर्स्ट प्लेसला, सेकंड प्लेसला इथला U आला, आणि फोर्थला मात्र काय आला, G आला. असं काय झालं, हे सगळे कोडॉन फॉर्म झाले. त्यानंतर सेकंड ब्लॉकमध्ये ही तसंच करायचं आहे. फर्स्ट लेटर काय असेल, आता C असेल इथला, त्यानंतर परत इथलं सेकंड लेटर घेत असताना हा घेणार CU, आणि परत इथला काय झालेला आहे, इथला घ्यायचा U. अशा पद्धतीने ही डिक्शनरी तयार केली. त्यानंतर हे जे काही कोडॉन आहेत, कोडॉन आता कसे झाले तर हे जे 2 कोडॉन आहेत UUU आणि UUC, हे जे 2 कोडवर्ड आहेत ते फिनिल ॲलेनिन साठी आहेत. हे 20 अमिनो ऍसिडचे जे काही ॲब्रिव्हिएशन्स आहेत ते इथं आहेत. म्हणजे हा फिनिल ॲलेनिन आला, ल्युसिन, परत ल्युसिन, आयसोलिसिन, त्यानंतर मिथिओनिन, व्हॅलिन, सेरिन, प्रोलिन, थ्रिओनिन, ॲलेनिन, नेक्स्ट टायरोसिन, आणि हे 2 स्टॉप कोडॉन आहेत. त्यानंतर नंतर बोलूयात आपण. हिस्टिडिन, नंतर ग्लुटॅमिन, ॲस्पार्जिन आहे, त्यानंतर आपलं लायसिन आहे, ॲस्पार्टिक ॲसिड आहे, ग्लुटॅमिक ॲसिड आहे,
त्यानंतर सिस्टीन आहे, परत इथं स्टॉप कोडॉन आहे, ट्रिप्टोफॅन आहे, आर्जिनिन आहे, सेरिन आहे, परत आर्जिनिन आहे, परत ग्लायसिन आहे. हे सगळे 20 अमिनो ॲसिड झालेले आहेत. आता स्टॉप कोडॉन म्हणजे काय ते बघूयात. जसं स्टार्ट कोडॉन असतं, स्टार्ट कोडॉन आणि स्टॉप कोडॉन म्हणजे काय, तर इनिशिएशन कोडॉन स्टार्ट करण्यासाठीचा इनिशिएशन कोडॉन आहे. जे काही प्रोसिजर आहे, प्रोसेस आहे ती स्टार्ट करण्यासाठी, ट्रान्सलेशनची प्रोसेस स्टार्ट करण्यासाठी इनिशिएशन कोडॉन असणार आणि हा आहे AUG मिथिओनिन. ओके, जसं हा ट्रान्सलेशन स्टार्ट करतो आणि स्टॉप करण्याचं काम कोण करतात, हे कोडॉन म्हणजे UAA असेल किंवा UAG असेल किंवा आपलं UGA असेल, हे सगळे असणारे स्टॉप कोडॉन. म्हणजे हे एक्झॅक्टली कसं काम करतं की जेव्हा हा कोड त्या म्हणजे mRNA वरती तो कोड आल्यानंतर तिथं ट्रान्सलेशन प्रोसेस काय होणार आहे, स्टॉप होणार आहे, टर्मिनेट होणार, म्हणून यांना काय म्हणायचं, स्टॉप कोडॉन म्हणायचं. आणि हे कोणतंही अमिनो ॲसिड साठी ते कोड करत नाहीत, फक्त ते स्टॉप करण्याचं काम करतात. पण AUG असा आहे की जो इनिशिएशन कोडॉन पण आहे आणि मिथिओनिन काय करतो, तो मिथिओनिन साठी कोड करतो. ओके, ही असणार आहे डिक्शनरी ऑफ जेनेटिक कोड. आता ह्या कुठल्या अमिनो ॲसिड साठी कोणतं कोडवर्ड आहे किंवा कोडॉन आहे, हे म्हणजे लक्षात ठेवण्यासाठी, मेमोराइज करण्यासाठी काही ट्रिक आहेत, त्या आपण एखाद्या व्हिडिओमध्ये बघूयात. तर कॅरेक्टरिस्टिक ऑफ जेनेटिक कोड खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे हा, कॅरेक्टरिस्टिक ऑफ जेनेटिक कोड. हे जेनेटिक कोड एक्झॅक्टली त्यांचे कॅरेक्टर्स काय आहेत ते बघूयात. फर्स्ट, जेनेटिक कोड इज ट्रिपलेट कोड. आता आपण बघितलं की हा जेनेटिक कोड कसा आहे, ट्रिपलेट आहे, म्हणजे 3चा सेट आहे. सिक्वेन्स ऑफ 3 consecutive bases constitutes codon and specify one particular amino acid in 5' to 3' direction. म्हणजे जेनेटिक कोड कसा आहे, ट्रिपलेट आहे, हे तर इम्पॉर्टंट लक्षात ठेवायचं. त्यानंतर जेनेटिक कोड हॅज डिस्टिंक्ट पॉलॅरिटी. पॉलॅरिटी म्हणजे डिरेक्शन, तर त्यांना एक डेफिनेट पॉलॅरिटी आहे. जेनेटिक कोड रीड करत असताना नेहमी 5' to 3' ह्या डिरेक्शन मध्येच रीड केला जातो. याचा रिझन काय, तर 5' to 3' म्हणजे इथं कसा रीड केला येणार, AUG. आता AUG असा जर रीड केला तर त्याचा आन्सर काय असणार आहे ते आपण बघूया. जर AUG असेल तर एक बघा इथं काय असेल, AUG म्हणजे कोणता इथं अमिनो ॲसिड आहे, मिथिओनिन, म्हणजे 5' to 3'. जर तो उलटा रीड केला तर तो काय येईल मग, GUG म्हणजे GUA असेल. म्हणजे AUG हा 5 to 3 झाला आणि 3 to 5 केला तर काय असेल, GUA केला तर तिथं मिथिओनिन असेल काय, नाही तर तिथं कुठं असणार आहे बघा, GUA इथं आहे. म्हणजे हा कुठला अमिनो ॲसिड झाला, व्हॅलिन. म्हणजे जर 5' to 3' असा रीड केला तर तिथं मिथिओनिन असणार आहे. आणि जर GUA असा म्हणजे 3' to 5' ह्या सिक्वेन्सनं ह्या डिरेक्शननं जर रीड केला गेला तर तिथं व्हॅलिन आहे. त्यामुळं नेहमी हा 5' to 3' असाच रीड केला जातो. त्यानंतर जेनेटिक कोड इज नॉन ओव्हरलॅपिंग. जेनेटिक कोड हा नॉन ओव्हरलॅपिंग असतो आणि ह्यासाठी तर डायग्राम दिलेलीच आहे, अगोदर आपण समजून घेऊयात म्हणजे काय. इच सिंगल बेस इज पार्ट ऑफ ओनली वन कोडॉन. ॲडजस्टंट कोडॉन डू नॉट ओव्हरलॅप, म्हणजे हे कोडॉन ओव्हरलॅप होत नाहीत. इफ नॉन ओव्हरलॅपिंग म्हणजे समजा 6 इथं बेसेस आहेत, इथं दिलेले आहेत, आता हे 6 बेस आहेत. ओके, म्हणजे 3चा एक सेट झाला ट्रिपलेट, म्हणजे इथे एक अमिनो ॲसिड फॉर्म झालं आणि इथे एक अमिनो ॲसिड फॉर्म झाला. ओके, म्हणजे 6 जर असतील तर त्यामध्ये 2 अमिनो ॲसिड फॉर्म होणार, म्हणजे ट्रिपलेट आहे. जर ओव्हरलॅपिंग झालं तर काय होईल, तर हे 3चा एक अमिनो ॲसिड फॉर्म झाला, परत इथून ओव्हरलॅप झालंय, दुसरा अमिनो ॲसिड फॉर्म झाला, परत तिसऱ्या वेळी ओव्हरलॅप झालं, तिसरा अमिनो ॲसिड फॉर्म झाला आणि चौथ्यांदा. म्हणजे इथं अगोदर हा एक सेट घेतला, त्यानंतर परत ATG हा एक सेट घेतला, त्यानंतर TGA हा एक सेट घेतला आणि शेवटचा GAT हा एक सेट झाला. त्यामुळे इथं 4 अमिनो ॲसिड फॉर्म होणार. ॲक्च्युली 6 जर बेस असतील तर तिथं ट्रिपलेट असं असेल तर 2 अमिनो ॲसिड फॉर्म होणार, पण जर एकमेकावर ओव्हरलॅप झाले तर तिथं 4 अमिनो ॲसिड फॉर्म होणार. ओके, सो जेनेटिक कोड इज नॉट ओव्हरलॅपिंग. जेनेटिक कोड इज कॉमालेस, म्हणजे देर इज नो गॅप और पंक्च्युएशन मार्क बिटवीन सक्सेसिव्ह कोडॉन. म्हणजे कोडॉनमध्ये कुठंही पंक्च्युएशन मार्क नाही आहे किंवा गॅपही नसतो, कंटिन्युअस असतो. सो जेनेटिक कोड इज कॉमालेस. इझी आहे हा पॉईंट. त्यानंतर 5th वन, जेनेटिक कोड हॅज डिजनरसी.
जनरली सिंगल अमिनो ॲसिड एन्कोडेड बाय सिंगल कोडॉन. म्हणजे जनरली कसं असतं की सिंगल अमिनो ॲसिडसाठी सिंगल कोडॉन असतो, पण काही वेळा काय झालेलं आहे की सम अमिनो ॲसिड्स आर एन्कोडेड बाय मोर दॅन वन कोडॉन. जसं आपण ल्युसिनमध्ये बघितलं की ल्युसिनला बरेच कोडॉन आहेत, म्हणजे जवळपास 6 कोडवर्ड्स आहेत त्याला. तर इथं काय होतं, काही ठिकाणी मोर दॅन वन कोडॉन जे आहे ते एक अमिनो ॲसिड कोड करतं and it is known as degeneracy. It explained by hypothesis, here Hubbell hypothesis, and here the first two bases in different codon are identical but third one varies. इथं काय असतं की हे जर कोडॉन म्हणजे एकापेक्षा जास्त कोडॉन जर एक सिंगल अमिनो ॲसिड जर कोड करत असतील तर यामध्ये पहिले जे दोन फर्स्ट 2 प्लेसेस आहेत ते सेम असतात, फक्त थर्ड स्पेस आहे तो मात्र डिफरंट असतो. आपण डिक्शनरीमध्ये हवं तर बघूयात की इथं जसं ल्युसिनचे बघा इथं एक पहिले जे दोन आहेत ते सेम आहे, फक्त लास्ट वन कसं आहे ए आणि जी म्हणजे थर्ड प्लेसचा जो आहे तो डिफरंट आहे. इथं सुद्धा फर्स्ट दोन CU 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 आणि CU हे सेम आहेत, फक्त लास्ट वन कसं आहे डिफरंट आहे. Then number 6, genetic code is universal. In all living organisms, the specific codon specified same amino acid. For example, codon AUG always codes for methionine in eukaryotes. म्हणजे eukaryotes AUG हा सगळ्या ऑर्गॅनिझम मध्ये म्हणजे सगळ्या युकॅरियोट्स मध्ये मिथिओनिनलाच कोड करणार आणि फॉर्मिल मिथिओनिन इन प्रोकॅरियोट्स. म्हणजे युनिव्हर्सल जेनेटिक कोड इज युनिव्हर्सल का, तर सगळ्या जे काय ऑर्गॅनिझम आहेत त्यांच्यामध्ये जे काय अमिनो ॲसिड आहेत त्यांच्यासाठीचा स्पेसिफिक जो कोड आहे तो सेमच असणार आहे, म्हणून तिथं काय म्हटलं जातं जेनेटिक कोड इज युनिव्हर्सल. Next, genetic code is non-ambiguous. Specific amino acid encoded by particular codon. Two different amino acid will never be encoded by same codon. म्हणजे प्रत्येक अमिनो ॲसिड साठी प्रत्येक कोडॉन हा ठरलेला आहे, कधीही एकच कोडॉन दोन वेगवेगळे अमिनो ॲसिड कोड करत नाही. म्हणजे डिफरंट अमिनो ॲसिड विल नेव्हर बी एन्कोडेड बाय सेम कोडॉन. म्हणजे एक कोडॉन हा दोन अमिनो ॲसिडना कधीही कोड करत नाही. Then initiation codon and termination codon. AUG always and kara and initiation codon in mRNA and code for methionine. Out of 64 codon, 3 codons, that is UAA, UAG and UGA are termination codon or stop codon. हे लक्षात ठेवायचं आहे की हे 3 कोडॉन जे आहेत ते स्टॉप कोडॉन आहेत किंवा termination codon आहेत, which terminate or stop the process of elongation of polypeptide chain. Termination codon do not code for any amino acid. Then 9th one, codon and anticodon. Codon is part of DNA. Codon हा DNA चा पार्ट आहे and always represented as 5 prime to 3 prime. And anticodon is part of tRNA and always represented as 3 prime to 5 prime, that is UAC. Okay. Then mutation and genetic code. Mutation ही एक टर्म समजून घ्यावी लागेल की म्युटेशन इज फिनॉमिनॉन इन विच सडन चेंज इन DNA सिक्वेन्स टेक्स प्लेस विच रिझल्ट इन चेंज ऑफ जिनोटाइप. म्युटेशन म्हणजे काय, तर हे एक प्रोसेस आहे, यामध्ये DNAच्या सिक्वेन्समध्ये चेंज होतो, सडन चेंज. ओके, अँड इट रिझल्ट इन चेंज ऑफ जिनोटाइप. त्यामुळे काय होतं, तर जे काही जिनोटाइप आहे त्यामध्ये चेंज होतो. म्युटेशन इज रॉ मटेरियल फॉर इव्हॉल्युशन अलॉंग विथ रिकॉम्बिनेशन विच गिव्स व्हेरिएशन. म्हणजे आपल्याला माहिती आहे की रिकॉम्बिनेशन आपण लिंकेज अँड क्रॉसिंग ओव्हरमध्ये शिकलोय की जर रिकॉम्बिनेशन झालं असेल तर ते व्हेरिएशनचे चान्सेस असतात. म्हणजे जर पॅरेंटल कॉम्बिनेशन असेल तर तिथे व्हेरिएशनचे चान्सेस कमी असतात, पण रिकॉम्बिनेशन झालं असेल तर तिथे व्हेरिएशनचे चान्सेस असतात. तर जसं रिकॉम्बिनेशन हे व्हेरिएशन, त्यामुळे व्हेरिएशन होतं आणि हे इव्होल्युशनसाठी इम्पॉर्टंट आहे, तसं म्युटेशन सुद्धा आहे. आता म्युटेशनमध्ये काय होतं, काही सडन चेंजेस होतात जे DNA सिक्वेन्समध्ये, आणि त्यामुळे काय होतं व्हेरिएशन होतात, आणि व्हेरिएशनमुळे काय होतं तर इव्होल्युशन
चं एक ॲज अ रॉ मटेरियल म्हणून ते कन्सिडर केलं गेलं आहे. आता एक्झॅक्टली म्युटेशन कसं होतं, तर इन म्युटेशन देर इज लॉस म्हणजे डिलिशन ऑर गेन, दॅट इज इन्सर्शन ऑर ड्युप्लिकेशन. म्हणजे लॉस म्हणजे कमी होणं, गेन म्हणजे एक्स्ट्रा येणं तिथं, insertion of segment of DNA and result in alteration in chromosome. Mutation also occurs due to change in single base pair. म्हणजे जर सिंगल बेस पेअर मध्ये चेंज झाला असेल तर त्याला पॉइंट म्युटेशन असं म्हटलं जातं. हे महत्वाचं आहे आणि याचं एक्झाम्पल आहे सिकल सेल ॲनेमिया. ओके, देन डिलिशन और इन्सर्शन of base pairs of DNA cause frame shift म्युटेशन और डिलिशन म्युटेशन. म्हणजे जर डिलिशन और इन्सर्शन, डिलिशन म्हणजे काय कमी होणं, इन्सर्शन म्हणजे काय त्यामध्ये ऍड होणं. जर जास्त बेस पेअर ऍड होत असतील किंवा त्यातले डिलीट होत असतील तर त्या म्युटेशनला फ्रेम शिफ्ट म्युटेशन असं म्हटलं जातं. इन्सर्शन और डिलिशन ऑफ वन और टू बेसेस चेंजेस द रीडिंग फ्रेम फ्रॉम पॉइंट ऑफ इन्सर्शन और डिलिशन. म्हणजे की जे काही रीडिंग करत असताना म्हणजे जो सिक्वेन्स रीड करत असताना जर जास्त बेस पेअर डिलीट झाले असतील किंवा ऍड झाले असतील, ओके, जर बेस पेअर ऍड झाले असतील किंवा डिलीट झाले असतील तर तिथं जे काही रीडिंग आहे ते रीडिंग काय होणार, चुकणार. म्हणजे एक लक्षात घ्या की जसं आपण बुक रीड करत असताना एक सेंटेन्स कंटिन्युअस जर एक पॅरा वाचत असो आपण रीड करत असो तर काही रिझन काय होत असेल तर एक सेंटेन्स वाचल्यानंतर सेकंड सेंटेन्स रब झालं असेल, तुमच्या नोटबुकमध्ये चुकून काही झालं असेल तर तिथं रब झालं असेल तर तिथं काय होणार तर ते डिलिशन म्हणायचं. म्हणजे ती पुन्हा एक लाईन असेल डिलिशन, त्यामध्ये एक सिंगल लेटर जर डिलीट झालं असेल तर तिथं आपण काय करणार पॉइंट म्युटेशन म्हणणार. पण तिथं एक वर्ड डिलीट झाला असेल, 2 वर्ड डिलीट झाला असेल तर ते मात्र काय असणार आहे फ्रेम शिफ्ट म्युटेशन असेल. ओके, मग इथं काय झालं हे डिलिशन झालं. प्लस अजून काय होऊ शकतात तर तिथं एखादा वर्ड म्हणजे तिथं तुम्ही एखादी नोट ऍड केली असेल, एखादा वर्ड तिथं लिहिला असेल तर ते सुद्धा रीड करत असताना तुम्हाला काय होणार, एक सेंटेन्स रीड केल्याने परत एक वर्ड जादा तिथं लिहिला असेल तर तो लिहित असताना काय होणार आहे थोडं कन्फ्युजन होणार. आणि हे काय असणार आहे इन्सर्शन असणार आहे, ऍडिशन असणार आहे एखाद्या बेस पेअरचं. आणि असंच असेल काय इन्सर्शन किंवा डिलिशन. आणि हे रीड करत असताना काय होतं मग तिथं व्यवस्थित रीडिंग होत नाही आणि ह्यामुळेच काय होतं म्युटेशन होतं. आता ह्यामध्ये काय केलं जातं तर जिथं इन्सर्शन झालंय किंवा डिलिशन झालंय, जर इन्सर्शन झालं असेल म्हणजे ऍड झालं असेल तर तिथं बेसवर तो डिलीट केला जातो आणि जर डिलिशन झालं असेल तिथं एखादा बेस पेअर ऍड केला जातो. म्हणजेच हा पॉइंट आहे इन्सर्शन और डिलिशन ऑफ 3 और मल्टिप्लाइज ऑफ 3. कारण इथं ट्रिपलेट आहे त्यामुळे इथं काय केलं असणार आहे एकतर 3 किंवा मल्टिप्लाइज ऑफ 3 बेसेस रिझल्ट इन insertion or deletion of amino acids and reading frame remain unaltered from that point onwards. म्हणजे तिथं जिथं हा प्रॉब्लेम झालेला आहे तिथं एखादा म्हणजे बेस पेअर ऍड केला जातो ते पण मल्टिप्लाइज ऑफ 3 मध्ये किंवा तिथं जादा असेल तर तो डिलीट केला जातो आणि परत पुढं काय होतं त्याचं रीडिंग व्यवस्थित होतं. नेक्स्ट असणार आहे टीआरएनए ॲज अ ॲडॅप्टर मॉलिक्यूल. आता टीआरएनएचं एक्झॅक्टली फंक्शन काय तर अमिनो ॲसिड डज नॉट हॅव एनी स्पेशल कॅपॅसिटी टू रीड कोड ऑन mRNA. म्हणजे अमिनो ॲसिडकडं जे काय आता कोड आहे mRNAवर तो रीड करण्यासाठीचा ज्यासाठी ती कॅपॅसिटी आहे ती असत नाही. ओके, मग इथं काय होतं तर इथं टीआरएनएची हेल्प होते. म्हणजे टीआरएनए इज कन्सिडर्ड ॲज ॲडॅप्टर ऑफ मॉलिक्यूल. तर क्लोअर लिप स्ट्रक्चर म्हणजे याचं स्ट्रक्चर कसं असतं क्लोअर लिप स्ट्रक्चर ऑफ आरएनए पजेस अँड अँटीकोडॉन लूप. इथं काय तो हा आहे अँटीकोडॉन लूप दॅट हॅज बेसिस कॉम्प्लिमेंटरी टू कोडॉन कॉल्ड अँटीकोडॉन. म्हणजे इथं बेस असतात. ओके, आणि हे बेसिस कसे असतात कॉम्प्लिमेंटरी टू कोडॉन. म्हणजे mRNAवर जे काही कोडॉन आहेत त्याला कॉम्प्लिमेंटरी असणारे कोडॉन हे टीआरएनएवर असतात म्हणून त्याला काय म्हटलं जातं अँटीकोडॉन. अँड इट शोज अमिनो ॲसिड एक्सेप्टर एंड 3' एंड हॅव्हिंग अनपेअर्ड CCA बेसिस. इथं हा जो आहे तो हा जो आहे तो काय असतो CCA अनपेअर्ड CCA एंड. आणि इथं काय असतं त्याला अमिनो ॲसिड बाइंडिंग साईट असं म्हटलं जातं आणि इथं अमिनो ॲसिड बाइंड होतो.
फॉर एव्हरी अमिनो ॲसिड देअर इज स्पेसिफिक TRNA. प्रत्येक अमिनो ॲसिडसाठी स्पेसिफिक TRNA असतो. इनिशिएट TRNA इज स्पेसिफिक फॉर मिथिओनिन. ऑब्विसली इनिशिएट TRNA आहे तोच कशासाठी स्पेसिफिक असतो? मिथिओनिनसाठी. कारण मिथिओनिन काय आहे? हा इनिशिएशन कोडॉन आहे, AUG. त्यानंतर देअर आर नो TRNA फॉर स्टॉप कोडॉन. कारण स्टॉप कोडॉनसाठी कोणताही TRNA असणार नाही आहे, कारण स्टॉप कोडॉन हा कोणताही अमिनो ॲसिडसाठी कोड करत नाही. त्यामुळं हे TRNA ॲज अ ॲडॅप्टर मॉलिक्युल कसं फंक्शन करतो हे इथं सांगितलं आहे. तर TRNAचं एक्झॅक्टली फंक्शन कसं आहे ते ट्रान्सलेशन मध्ये अजून व्यवस्थित तुम्हाला समजेल. ओके, नेक्स्ट व्हिडिओ जो आहे तो आपण ट्रान्सलेशनचा बघणार आहोत. आणि हे सगळे कोडॉन वगैरे तुम्हाला त्यासाठीच मी अगोदर सांगितलं की यामुळे काय होईल की ट्रान्सलेशनमध्ये एक्झॅक्टली अमिनो ॲसिड साठी कोड वर्ड्स कशा आहेत आणि TRNA एक्झॅक्टली कसं फंक्शन करतो हे आपल्याला तिथं छान समजून घेता येईल. थँक्यू.